सर्वांज्ञान मुद्रेत बसा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ओंकार जप करायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. विश्रांती घ्यायची आहे. योगिक श्वसन करायचं आहे. श्वास घ्या. पोट भरा. छातीचा भाग भरायचा आहे. खांदे वर उचलायचे आहेत आणि पूर्णपणे डोक्यापर्यंत श्वास नेत थांबायचा आहे. श्वास सोडत हळूवार सोडायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे. श्वास भरा. श्वास भरा. श्वास सोडत विश्रांती घ्यायची आहे. त्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. श्वास आत घ्या.
श्वास घ्या. पुढचा 1 मिनिट. कंटिन्यू ठेवा. चला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. भ्रामरी प्राणायाम. विश्रांती घ्यायची आहे. पवार मॅडम व्हिडिओ चालू करा. पाटील मॅडम व्हिडिओ चालू करा. राजश्री मॅडम. आज तुम्हाला मी शीतली प्राणायाम शिकवणार आहे. हा प्राणायाम जो आहे तो साधारणपणे ज्यावेळी उष्णता असते म्हणजे ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी हा व्यायाम करायचा प्राणायाम करायचा असतो. त्याची जी क्रिया आहे इतर क्रियांसारखीच आहे. फक्त यामध्ये काय करायचं आहे, आपली जीभ जी आहे ती द्रोण मुद्रेसारखी करायची आहे या पद्धतीने बघा. आणि
लक्षात आलं? या पद्धतीने दुमडायची एकमेकाला. आणि पूर्ण श्वास आत घ्यायचा नाकावाटे. बघा, श्वास सोडायचा पूर्ण आणि श्वास घेत आतमध्ये श्वास सोडायचा. लक्षात आलं? पुन्हा बघा, श्वास पूर्ण सोडल्यानंतर लक्षात आलं सर्वांना? हा, करू शकताय. एकदाच करायचं हे, शक्यतो थंडीच्या दिवसात करू नये, कारण यानं अजून सर्दी आपल्याला वाढू शकते. आपल्याला शक्यतो ज्यावेळी उष्णता वाढते त्यावेळी आपल्याला हा प्राणायाम करायचा असतो. ओके, तर सगळ्यांनी श्वास सोडायचा, जिभेची द्रोण मुद्रा करायची आणि श्वास तोंडावरती आत घ्यायचा. सर्वांना लक्षात आलं? शक्यतो ज्यावेळी उष्णता वाढलेली असते त्यावेळी आपण हे आसन हे प्राणायाम करायचं असतं. तुम्ही बघितलं असाल आता ज्यावेळी आपण हवा आत घेतो जिभेद्वारे त्यावेळी पूर्ण आपल्या गळ्यापासून असे अन्न नलिकेच्या फुफ्फुसापर्यंत जात असताना गार झालेलं वाटतं, थंड झालेलं वाटतं. बघा, लक्षात येतं ना? येस, याचा उपयोग आपल्याला उष्णता कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. ठीक आहे, चला आता डोळ्याचा व्यायाम करायचा आहे. डोळे विस्फारा. सर्वांनी व्हिडिओ चालू करा, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत. तुम्ही काय करताय हे कळलं पाहिजे. चुकीचं कोणतंही काही कार्य करू नये, क्रिया करू नयेत. वरती बघा, वरती बघा. पाटील मॅडम व्हिडिओ चालू करा. राजश्री मॅडम, खालील बाजूस बघा. उजव्या बाजूला बघा. डाव्या बाजूला बघा. दोन्ही भुयांच्या मध्ये बघा. डोळे जास्तीत जास्त विस्फारलेले. डोळे वर खाली करा. डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोन्ही बाजूला करायचे आहे. क्लॉकवाईज फिरवायचं आहे, गोल फिरवा. उलट. डोळे गच्च मिटा. 1 मिनिटापर्यंत एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करा. डोळे विस्फारून 1 मिनिटापर्यंत डोळे अजिबात मिटायचे नाहीत. एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. याला त्राटक क्रिया म्हटली जाते. साधारणपणे 1 मिनिटापर्यंत डोळे न मिटता एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. यावेळी आपल्या डोळ्यामध्ये दुखल, डोळ्यातून पाणी निघेल, पण हे कंटिन्यू करायचं आहे. करा.
एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी, डोळे मजबूत करण्यासाठी ही त्राटक क्रिया केली जाते. येस. चला कानाचा व्यायाम. कान खेचा, खालील बाजूस खेचा. बाजूला खेचा. और मॅडम एका ठिकाणी बसा आणि करा, आसनं करा. एका ठिकाणी कॅमेरा ठेवा व्यवस्थित. बाकीच्या सगळ्यांनी ठेवलेत बघा कसे, त्या पद्धतीने ठेवा आणि लाईट लावा. तुम्ही अंधारात दिसताय. वरती खेचा. वरती खेचा. चला मानेचा व्यायाम करायचा आहे. श्वास घेत पाठीमाग घ्या. पुढे श्वास सोडत घ्यायचा आहे. परत पाठीमागे. बाजूला साईडला सोडायचे मान. टर्न करायचे आहे. चला एक हात वरती घ्या असा आणि आपल्या कानेच जवळ लावा आणि आपल्या डाव्या बाजूला खेचा. साधारणपणे ताकद लावायची आहे, नॅचरली ताकद लावायची आहे. क्षीरसागर मॅडम तुमच्या बाजूला कोण आहेत ते पण व्यवस्थित दिसू देत, त्यांना पण या पुढे यायला सांगा. त्या चुकीचं काय करू नये. मुलगा आहे काय तुमचा? चला दुसऱ्या बाजूला. चला करा, कंटिन्यू करा. आडवा केला तर मॅडम व्यवस्थित दिसल सगळं. तुम्ही दोघी कॅमेरा हा व्यवस्थित. हा बघा. येस. चल काय नाव तिचं? एकच मिनिट. काय नाव? आरोही. आरोही. चल आरोही करायचं आज. तू रोज जॉईन होतेस ना, मग सांगितलं नाही मला. हे सर्वांसाठीच होतं, काय अडचण नाही. ठीक आहे. वरील बाजूस. खाली. गोल फिरवायचा आहे. गोल क्लॉकवाईज. पहिल्यांदा क्लॉकवाईज.
5 वेळा झाले की अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, खांदे वर खाली करा. पुढे पाठीमागे. गोल फिरवायचे आहेत. उलट. दोन्ही हात वरती घ्या. पुढे पाठीमागे करा. पाठीमागे जास्तीत जास्त खेचायचं. वरती खेचा, वरती खेचून धरा. खाली नावर. 5 वेळा झाले की थांबा. ठीक आहे, एक वर एक खाली. खेचा, परत चेंज. एकदा वरती एकदा खाली. पवार मॅडम, या पद्धतीने इकडे एकदा समोर घ्यायचं, परत वरती, परत दुसरा हात वर. बॉडी पूर्ण हलवायची नाही, फक्त हात हलवायचे खांदे. हा बरोबर. ठीक आहे, दोन्ही हात बाजूला घ्या, साईडला धरा. पकडा या पद्धतीने. बोटे आपल्याकडे खेचा. खेचा आपल्याकडे. खालील बाजू खेचा. मुठी आवळायच्या आहेत. सही सोडा. बोटे असे झाडा. उघडझाप करायच्या बोटांची या पद्धतीने बघा. मूठ आवळा. गोल फिरवायचा आहे. उलट. ठीक आहे, चेंज. ओके, सगळ्यांनी उभं राहायचं आहे. दोन्ही हात गोल फिरवायचे. सर्वांनी उभा राहा. सर्वांनी उभा राहा. दोन्ही हात वरती घ्या. गोल फिरवा. फिरवा. 5 वेळा झाले की उलट क्रिया करायची आहे. आता हे बघा, एक हात पुढे आणि एक हात पाठीमागे या पद्धतीने गोल फिरवायचा. अल्टरनेट. बघा, दिसतंय का? करा सर्वांनी. काही जणांचं असं होते बघा, असं नाही, एक उलट एक सरळ. बघा बघा, इथून एक पुढे घ्या, एक पाठीमाग घ्या, परत. चला, जमते का बघा? बॉडी कोऑर्डिनेशन आपल्याला किती लागते बघा. दोन्ही हात वेगवेगळ्या दिशेला काम करते का बघा. चला करा. काही जण असे असे करायला लागले तर बघा. ठीक आहे, उलट, उलट्या बाजूने. ठीक आहे, दोन्ही हात वरती घ्या. एक हात दुमडायचा आहे. दुसरा हात कोपऱ्याला त्याच्या लावायचा आहे आणि खेचायचा आहे आपल्या पाठीमागे. खेचा, थोडंसं तिरकवायचं. चला, दुसरा हात. समोरच्या बाजूला घ्या.
खेचा, या हाताने खेचायचा आहे. चला दुसरा हात खेचा, दोन्ही हात जुळवा, हात वरती घ्या. फक्त खांद्यापासून हात खेचायचे आहेत. खांद्यापासून हात खेचा. चला साईडला बेंड व्हायचं आहे. दुसऱ्या बाजूला. ठीक आहे. हात सोडा, कंबर पाठीमाग पुढे करायचं. पुढे पाठीमागे. बाजूला साईडला करायचे आहे. साईडला करायचे आहे. गोल फिरवा. उलट. एक पाय वरती घ्या. दुसरा पाय घ्या. पाठीमागच्या बाजूला घ्या या पद्धतीने. दुसरा पाय. ठीक आहे. एक पाय इथे घ्या, मांडीजवळ ठेवायचा आहे. ठेवा या पद्धतीने. चला दोन्ही हात साईडला घ्यायचे आहेत. चला वरती जायचं आहे. वृक्षासन करायचं आहे. एका बिंदूकडे लक्ष द्यायचं आपला जर बॅलन्स जात असेल तर. दोन्ही हात वरती ताणण्याचा प्रयत्न करा. हळूवार हात सोडायचे आहेत. पाय खाली घ्यायचा, दुसरा पाय घ्यायचा आहे. हळूवार हात वरती घ्यायचे, एकमेकाला वरती नमस्कार करायचा आहे. हातात ठेवा, कंबरेतून बॉडी वर खेचलेली. ठीक आहे. चला टू टच करायचं आहे. वीस काउंट करा प्रत्येकी. व्हेरी गुड. आता अजून थोडं अंतर घ्या. अजून थोडं पायात अंतर घ्या. डोकं टेकायचं आहे. एका बाजूला उजव्या बाजूला पहिल्यांदा करा. गुडघे ताठ ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. गुडघे ताठ. गुडघे ताठ. चला प्रयत्न करा. व्हेरी गुड. करा करा कंटिन्यू. स्थिर राहायचंय तिथंच. चला दुसऱ्या बाजूला. दुसऱ्या बाजूला. गुडघे ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा.
ठीक आहे. सर्वांनी बसा खाली. पाय समोर घ्या. पाय पकडा. चला पश्चिमोत्तानासन करायचं आहे. झालं. तर दोन्ही हात असे बाजूला घ्या. कमरेत ताठ राहा या पद्धतीने. बरोबर आपल्या खांद्याच्या रेषेत हात घ्या. आपल्या सीटच्या बाजूला हात ठेवायचे असे. जमिनीपासून आपली सीट उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता हातांची बोटे पाठीमागच्या बाजूला घ्या. पाठीमागच्या बाजूला घ्या. पूर्व उत्तानासन करायचं आहे. आपण उत्तासन केलं ते आता पूर्व उत्तान या पद्धती. आणि पूर्णपणे पाठीमागे पाहिजे. बॉडी एकदम एका रेषेत पाहिजे. करा. तिथं स्थिर राहायचं आहे. करा. चला करा. तिथं स्थिर राहायचं आहे. चला पुन्हा एकदा करा. पुन्हा एकदा करा. चला भंडारे मॅडम. बेडे मॅडम बॉडी स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. गुडघे वाकवू नका. कमरेत वाकवू नका. हा व्हेरी गुड. बरोबर. हे बघा पोस्चर बघा या पद्धतीने. लक्षात आलं. करा सगळ्यांनी. चला करा. ठीक आहे. सर्वांनी झोपा. पाय सरळ करा. पहिल्यांदा एक पाय वर उचला या पद्धतीने. करा. एक पाय उचलून धरा. स्थिर ठेवायचा आहे. हळूहळू पहिल्यांदा 30 डिग्री मध्ये चला. 30 डिग्रीत, 45 डिग्रीत, 45 डिग्रीत या 60 डिग्रीत, 90. काटकोनात ठेवायचा आहे. गुडघा ताठ. हळूवार पुन्हा खाली या. हळू 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 सोडायचा आहे. दुसरा पाय घ्या. 30 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री. हळूवार खाली सोडत जायचं आहे. ठीक आहे. आता दोन्ही पाय एकदम वरती घ्यायचे आहेत. दोन्ही पाय घ्या वर.
स्थिर ठेवा 30 डिग्रीला. 30 डिग्रीला दोन्ही पाय वरती घ्या. दोन्ही हात बाजूला पाहिजे आहेत. चला 45 डिग्री, 90 डिग्री. चला पाठीमागे घ्यायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. घ्या. चला हलासनामध्ये यायचं आहे. हलासन. हल म्हणजे नांगर, नांगरासारखी आपली स्थिती होते. दोन्ही हात जमिनीला टेकलेले या पद्धतीने. चला ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. बीडे मॅडम व्हेरी गुड. यस. हलासनामध्ये आलाय तुम्ही. आता आपण सर्वांगासन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता दोन्ही हलासनाचे हात जे आहेत ते आपण आपल्या इथं कमरेला लावायचे आहेत. या पद्धतीने लावा कमरेला हात आणि पाय वरती उचलत या पद्धतीने वरती जायचं आहे. बॉडी सरळ करायची. करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. भिडे मॅडम कमरेत जरा थोडस ताठवा बघू. हा पाय वरती घ्या. यस. अजून थोडं, अजून वर सरळ करा पाय. व्हेरी गुड. खूप छान. ओके. हळूवार खाली यायचं आहे. हळूवार खाली या. पहिल्यांदा हलासनात यायचं. येत असताना बघा आता पाय वरती आहेत आपले. येत असताना जी क्रिया केली ती उलट क्रिया करते यायचं. ठीक आहे. चला आता पोटावर झोपा सर्वांनी. पोटावर झोपा. मकरासनात या. थोडी विश्रांती घ्या. चला दोन्ही पाय पाठीमागे या पद्धतीने हलवा. ठीक आहे. आपल्या होनवटीचा भाग टेका. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही हाताने पाय पकडा. दोन्ही हाताने पाय पकडा. चला धनुरासन करायचं आहे. धनुरासन. शरीराची स्थिती धनुष्याप्रमाणे होते म्हणून याला धनुरासन म्हटलं जातं. कमरेसाठी चांगला व्यायाम. जास्तीत जास्त पाय बाहेर घेतला तरी काही अडचण नाही. पोटावर आपली स्थिती यायला पाहिजे पूर्ण. तिथं स्थिर राहायचं आहे. खेचा गुडघे वरती घ्या. यस. तिथंच मकरासनामध्ये जायचं आहे पुन्हा. मकरासन. पाय सेल सोडायचे आहेत मकरासनात. मकरासनात झोपा. साक्षी मॅडम झोपा की पाठी. या पद्धतीने झोपा. तसेच पडून राहायचे आहे. चला सर्वांनी उठून बसा. पद्म वज्रासनात या. आता आपण सिंहासन करायचं आहे. सिंहासन.
सिंहासन म्हणजे सिंहाच्या आकाराप्रमाणे आपल्या शरीराची स्थिती होते म्हणून सिंहासन म्हणलं जातं. त्याची क्रिया काय आहे बघा. आपले जे दोन्ही पाय आहे ते या पद्धतीने बाहेर राहतील आणि आपण पूर्ण खाली जमिनीवर बसायचं. लक्षात आलं? या पद्धतीने दोन्ही गुडघे या पद्धतीने बाहेर काढा. दोन्ही हात आहेत ते त्यामध्ये आत ठेवायचे आहेत. हे बघा, सिंह बसताना असा बसलेला असतो बघ. लक्षात आलं का? या पद्धतीने. आणि आपली जीभ पूर्णपणे बाहेर काढायची. हा. आणि हे जीभ बाहेर काढत असताना जसं सिंह आवाज करतो, डरकाळी फोडतो, त्या पद्धतीने आपण डरकाळी फोडायच्या. या पद्धतीने बसा. चला, श्वास आत घ्यायचा आहे आणि आवाज जोरात काढायचा आहे बाहेर. ज्या पद्धतीने सिंह डरकाळी फोडतो त्या पद्धतीने. पुढे वाकायचं नाही मॅडम, क्षीरसागर मॅडम. या पद्धतीने बसा, पाठीमागे बसा. पाठीमागे बसा, हातावर असं या. बघा माझी या बाजूला पोझिशन बघा. तुम्ही असं झाला, असं नको. या पद्धतीने बघा. भिडे मॅडम बरोबर बसल्यात बघा. जरा भिडे मॅडम दाखवा पोझिशन तुमची सर्वांना. बघा, दाखवा व्यवस्थित. समोर बघा, समोरच्या बाजूला चेहरा. येस, या पद्धतीने असं बसायचं. हा, ओके. चला सर्वांनी बसा. श्वास आत घ्यायचा आहे. श्वास आत घ्या. चला पुन्हा श्वास घ्यायचा आहे. श्वास आत घ्या. पुन्हा श्वास आत घ्या. हळुवारपणे पुन्हा आपल्या वज्रासनात यायचं आहे. शांतपणे बसायचं आहे. शांतपणे बसायचं आहे. चला सर्वांनी उभा राहायचं आहे. उत्कटासन करायचं आहे. सर्वांनी उभा राहा. हात समोर. हात समोरच्या बाजूला. थोडं पायात अंतर घ्यायचं. या पद्धतीने जास्त अंतर घेऊ नका. थोडं पायात अंतर घ्या. चला, कमरेतून आपण वाकायचं आहे. हळूहळू जायचं आहे. 1 2 3 खाली चला. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तिथंच थांबायचं आहे. तिथंच थांबायचं आहे. चला मला सणात यायचं आहे. दोन्ही पायात अंतर घ्या. गुडघ्याला दोन्ही हाताने कोपऱ्याने दाबायचं आहे आणि या पद्धतीने बसायचं आहे. दोन्ही गुडघ्यांना कोपऱ्याने दाबायचं आहे. दोन्ही पाय एका रेषेत सरळ पाहिजे. पायात अंतर घ्या. मलासन. यस. चला आता तसंच राहायचं आहे की या पद्धतीनं बघा. जमिनीला दोन्ही हात टेकायचे आहेत. बकासन करायचं आहे. बकासन ज्यांना शक्य आहे त्यांनी करू शकताय. चला बॅलन्स करा. चला ज्यांना शक्य आहे त्यांनी करा बकासन. लक्षात आलं का? चला बघू कोणाकोणाला जमतंय. ज्यांना जमत नाही ठीक आहे. त्यांनी फक्त नुसतं टाचेवर जरी अशी या पद्धतीनं आलं तरी चालतंय. एक पाय उचलून बघा. एक पाय फक्त उचला.
मग हळूवार दोन्ही पाय उचलण्याचा प्रयत्न करा. चला करा. बकासन. यस, व्हेरी गुड. उचला. प्रयत्न करा, प्रयत्न करा. सगळ्यात अवघड आसन आहे हे बकासन. ओके 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 ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सगळ्यांनी विश्रांती स्थितीत जायचं आहे, शवासनामध्ये जायचं आहे. चला सर्वांनी शवासनात जा. शवासन करायचं आहे. शवासनात शवासन करायचं आहे सर्वांनी. दोन्ही पाय पसरा, सरळ ठेवा. दोन्ही पायात योग्य अंतर घ्या. शांतपणे झोपायचं आहे. अब हम लोग थोड़ी देर लेट के योग निद्रा कर लेते हैं. लेट जाएं. अब दाहिने पांव के ऊपर बाएं पांव रखें और कमर से नीचे का हिस्से को हिलाएं, दाहिनी तरफ और बाएं तरफ. कमर में कोई टेंशन हो तो वो दूर हो जाएगा इससे. अब दूसरे पांव को रिवर्स करें. बाएं पांव के ऊपर दाहिने पांव रखा. अब फिर इसी तरह से कमर के ऊपर के भाग को नहीं हिलाया, नीचे के भाग को सिर्फ हिलाया. अब दोनों घुटने को मोड़कर पांव को जमीन पे रख दिया. दोनों घुटने आकाश की ओर, आसमान की ओर रहे और पांव दोनों जमीन में. अब रीढ़ की हड्डी पूरा जमीन से लगा हुआ क्या देखना. कहीं पीछे नीचे गैप लग रहा हो तो उसको गैप कम करना चाहिए. एकदम रीढ़ की हड्डी को जमीन पे लगा के रखना. टोड़ी को जरा सा अंदर करना. गर्दन के पीछे भी स्ट्रेच हो जाए. रीढ़ की हड्डी को खूब अच्छा विश्राम मिल जाए तो ही विश्राम होता है. इसीलिए जमीन में सोना बहुत ही अच्छा है. अब भी घुटने को दाहिने बाएं दोनों घुटने साथ कर लें. अब दोनों पांव सीधा कर लें. अब पांव फिर फैलाकर सीधा कर लें. दोनों पांव के बीच में थोड़ा फासला रहे. कम से कम 1 फुट, 1 से 2 फुट तक की फासला कर लें. हथेली आसमान की ओर, दोनों हाथ जमीन में आपके बाजू में.
विश्राम करें। प्रसन्न चित्त से मुस्कुराते मुस्कुराते सांस लें और धीरे धीरे सांस छोड़ें। अपना वजन को याद कर लें। अपने वजन को जमीन पर पूरी तरह से रख लें, समर्पण कर दें, विश्राम करें। शांत है। अब हम अपने मन की यात्रा शरीर के अंदर एक एक अंग से करते जाएंगे। दाहिने पांव में अपना ध्यान ले जाते हैं। दाहिने अंगूठे को थोड़ा सा हिलाएं और पंजी को आगे पीछे करें। दाहिने पांव के पंजियों को आगे पीछे करें, हिलाएं। पूरा ध्यान दाहिने पांव में। अब हिलाना बंद करते हैं, सिर्फ ध्यान ले जाते हैं हाथ दाहिने पांव में। दाहिने घुटने, दाहिने जांघा, दाहिने पीठ, पीठ के दाहिने भाग, पूरा ध्यान बाएं पांव में। बाएं अंगूठे को हिलाएं, बाएं पंजियों को मोड़ें, बाएं पंजियों को हिलाते हैं।
और धीरे धीरे बाएं घुटने तक अपना ध्यान ले जाते हैं। बाएं झंगा, बाएं पीठ, जननेंद्रिय, पेट, नाभि, छाती, दाहिने हाथ, और दाहिने भुज, बाएं हाथ और बाएं भुज, छाती और गर्दन, चेहरा, पूरा शरीर, पूरा का पूरा शरीर।
Om Shanti Shanti Shanti. धीरे धीरे शरीर और परिसर के प्रति सजग होते होते फिर एक गहरी सांस लीजिए और धीरे धीरे छोड़ें। जैसे नींद से उठते हैं तो अंगड़ाई लेते हैं, ऐसे अंगड़ाई लो और धीरे धीरे दाहिनी तरफ मोड़कर विश्राम करें। और धीरे धीरे उठ के
बैठ जाएं। अब धीरे धीरे आंखें खोल सकते हैं। सर्वांचं शवासन छान झालं ना? शवासन सर्वांना आवडतंय. अनम्यूट करा, बोलू शकताय तुम्ही सर्वजण. छान झालं, शवासन खूप आवडते. होय ना? आज MG पाटील सर जॉईन झालेत. पाटील सर नमस्ते.